देशातल्या न्यायव्यवस्थेची अवस्था अशी झाली आहे की सामान्य माणसाला शिक्षा कोर्टाच्या निकालातनं मिळत नाही, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या विलंबातूनच मिळत असते. आणि त्याच्या विरोधातला राग जेव्हा बाहेर येतो तेव्हा काय घडतं हे आज आपल्याला भर सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूममध्ये पाहायला मिळालं. एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार नाही इतका नाट्यमय आणि इतकी थरारक अशा पद्धतीची ही स्क्रिप्ट आहे. तारीख पे तारीख याच्या विरोधात राग व्यक्त करत न्यायमूर्तींच्या विरोधात मुठी आवळत डायलॉगबाजी करणारे नायक तुम्ही चित्रपटात पाहिले असतील, पण आजचा प्रसंग हा त्याच्या पुढचा आहे. आणि प्रसंग बघितल्यानंतर त्याच्यावरनं काही जजमेंट काढण्याच्या आधी मुळात हा राग कशाच्या पायी आलेला आहे, आपल्या न्यायव्यवस्थेची ही स्थिती कशामुळं झालेली आहे, याचा 1 मिनिटासाठी विचार केला पाहिजे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वकील समोर बसलेल्या न्यायमूर्तींना उद्देशून मिस्टर ज्युडिशियल सर्वंट अशी सुरुवात करतो. तेव्हाच क्षणभरासाठी सगळे गोंधळतात, हे काय प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो वकील असं म्हणतो की आय ऑर्डर यू टू ऑर्डर अँड FIR अगेन्स्ट ACP सो अँड सो. न्यायमूर्तींना कळत नाही, ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ऑर्डर देताय. त्याच्यावरती तो वकील म्हणतो हो, मी सार्वभौम आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो आपला युक्तिवाद करतो 1-2 वाक्यांचा आणि न्यायमूर्तींच्या दिशेनं भर कोर्टरूममध्ये संतापानं उद्वेगानं कागद भिरकावतो. तिथे मग सुरक्षारक्षकांना पाचारण केलं जातं. सुरक्षारक्षक त्याला पकडून कोर्टरूमच्या बाहेर काढतात. आणि याच दरम्यान देशाच्या सरन्यायाधीशांना उद्देशून आई बहिणीवरनं एक शिवीसुद्धा त्यानं कोर्टरूममध्ये दिलेली आहे. हा पूर्ण प्रसंग जो आहे तो व्हिडिओमध्ये कैद झाला. सोशल माध्यमांच्यावरती त्याची क्लिप फिरते आहे, कारण हल्ली कोर्टाचं जे प्रसारण असतं ते लाईव्ह असतं, त्यामुळं तुम्ही अशा गोष्टी टाळू शकत नाही. पण जो प्रसंग आहे तो मी तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मी सहज बघत होतो की सोशल मीडियावरती या घटनेनंतरच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये बहुतांश लोकांची सहानुभूती या व्यक्तीच्याबद्दल दिसते. अनेक लोकांना हे कळतंय की त्या व्यक्तीची ही उद्विग्नता नेमकी कशामुळं झालेली आहे. आणि अनेक लोक हे पण म्हणतायत की आज ना उद्या देशातल्या न्यायव्यवस्थेला हे शब्द ऐकावे लागणार होते. म्हणजे खरं तर कुठल्याही व्यवस्थेमध्ये काही रूल्स असतात, त्याचं पालन केल्याशिवाय ती व्यवस्था चालत नाही. अशा पद्धतीच्या पूर्णपणे चुकीच्या वर्तनाचं कुणीही समर्थन करू शकत नाही. पण ही वेळ नेमकी का आली? काय नेमकं हे प्रकरण आहे? हा वकील कोण आहे? त्याची केस काय आहे? सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भात मग नंतर काय निकाल दिलेला आहे? आणि ज्यावेळी सरन्यायाधीशांच्या विरोधात तो बोलत होता त्यावेळी सरन्यायाधीश तिथं होते का? या सगळ्याबद्दल आपण बोलूयात, पण त्याच्या आधी ही क्लिप सगळ्यात पहिल्यांदा पहा. Are you the party in person? Yes. Prabal Pratap. Yes. Mr. Judicial Servant, I order you to order the registration of FIR against ACP Vikasnagar Lucknow and You're Duplex ordering me. Technologies. You're ordering us. I am the sovereign and Duplex Technology Services for running cybercrime syndicate in across the country. That's all from my side. Everything is on record in 155 pages of the file, and that's all from my side. And these are few papers I have. So at this point, ये दे दे या वकिलाचं नाव आहे प्रबल प्रताप. उत्तर प्रदेशातला आहे तो. आणि अलाहाबाद हायकोर्टानं त्याच्या एका केसवरती ज्या रिपीट या वकिलाचं नाव आहे प्रबल प्रताप. आणि उत्तर प्रदेशातल्या एका ट्रायल कोर्टानं दिलेला जो निकाल आहे त्याच्या विरोधात त्यानं अलाहाबाद हायकोर्टामध्ये अपील केलं होतं. हायकोर्टानं ते अपील ऐकलं नाही. त्याच्यानंतर तो सुप्रीम कोर्टात आलेला होता. आता याच्यातला सगळा ड्रामा काय आहे बघा. तो सुरुवात अशी करतो, मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, आय ऑर्डर यू टू ऑर्डर द रजिस्ट्रेशन ऑफ FIR अगेन्स्ट ACP विकासनगर लखनऊ अँड डुप्लेक्स टेक्नॉलॉजी because I am the sovereign.
द बेंच इमिजिएटली क्वेश्चन द पिटिशनर. त्यांना आश्चर्य वाटतं, यू आर ऑर्डरिंग अस, आणि त्याच्यानंतर मग तो स्वतःचं सबमिशन पूर्ण करत राहतो आणि मग त्यानं हे कागद भिरकावलेले आहेत. ज्यावेळी हा सगळा प्रसंग घडला त्यावेळी जरी त्यानं सरन्यायाधीशांच्या विरोधात शब्द उच्चारलेले असले, त्यांना शिवी दिलेली असली, तरी त्यावेळी सरन्यायाधीश त्या बेंचवरती नव्हते. जस्टिस के व्ही विश्वनाथन आणि जस्टिस आलोक आराधे हे 2 न्यायमूर्ती न्यायपीठावरती आसनस्थ होते. आणि या माणसाची केस काय आहे, तर हा माणूस हा जो पर्टिक्युलर ACP आहे विकासनगर लखनौचा, तो सायबर क्राईमच्या बद्दलचं एक सिंडिकेट चालवतोय असा त्याचा आरोप होता. त्याच्या अंतर्गत काही केसेस त्यानं दाखल केलेल्या होत्या आणि त्याच्याबद्दलची दाद मागण्यासाठी त्यानं पहिल्यांदा ट्रायल कोर्टामध्ये अपील केलेलं होतं. पण ते अपील जे आहे ते ऐकलं गेलं नाही. त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या कोर्टामधनं फिरत होता. म्हणजे साहजिक आहे की या सगळ्याबद्दल न्यायव्यवस्थेकडनं न्यायाची अपेक्षा करण्यासाठीच हा वकील तिथं आलेला होता, पण तो त्याला मिळाला नाही आणि म्हणून शेवटी हा प्रसंग घडला. आता ऑक्टोबर 2025मध्येच जेव्हा भूषण गवई हे आपले सरन्यायाधीश होते, तेव्हा त्यांच्या विरोधात एका वकिलानं भर कोर्टरूममध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. याच्या आधीसुद्धा म्हणजे अगदी 60-70च्या दशकामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये असे प्रसंग घडलेले आहेत. इंटरनेटवरती त्याची माहिती मिळते आहे. अनेकदा वकील कोर्टरूममध्ये चाकू घेऊन आल्याची उदाहरणंसुद्धा घडलेली आहेत. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर येईलच. पण पुन्हा पुन्हा हे सगळं नेमकं का घडतंय? हा उद्वेग जो आहे, म्हणजे मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट या शब्दामध्येच काय आहे तुम्ही बघा, की तुम्ही तिथं बसलेले आहात न्यायव्यवस्थेचे सेवक म्हणून आणि तुम्ही ती सेवा करताय का? हा भाव या एका प्रश्नातनं प्रकट होतो. आता देशातल्या अशा किती केसेस आहेत, किती महत्त्वाच्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये हा न्याय जो आहे तो त्या याचिकाकर्त्यांना मिळालेला नाही आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं उदाहरण आपल्या डोळ्यात दिसत आहे. सगळं घडत गेलं, सरकारनं टर्म पूर्ण केली, मुख्यमंत्री तसेच राहिले, राज्यपाल बदलून इकडून तिकडे गेले, पण तरीसुद्धा निकाल काही लागला नाही. 6 सरन्यायाधीश या काळामध्ये बदलले आणि तो निकाल वेळेत न दिल्यामुळं पुन्हा आपण बघतोय की कशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये पक्षांतरं इतक्या बिनदिक्कतपणे चाललेली आहे. कारण त्यांना माहिती आहे सुप्रीम कोर्ट आपलं काहीही वाकडं करू शकत नाही आहे. सुप्रीम कोर्ट निकालच देत नाही. आणि हे फ्रस्ट्रेशन मग देशाच्या सगळ्या सामान्य जनतेच्या जे मनात आहे तेच फक्त या व्यक्तीनं बोलून दाखवलं का, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हायला पाहिजे. आता ज्यावेळी हा सगळा ड्रामा घडला, सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला बाहेर नेलं. त्याच्यानंतर निकाल काय दिला सुप्रीम कोर्टानं, तर कोर्टानं हे सांगितलं, वी डू नॉट प्रपोज टू टेक एनी ॲक्शन अगेन्स्ट हिम. त्याच्या विरोधात आम्हाला कुठलीही कारवाई करायची नाही आहे त्या व्यक्तीच्या वर्तनाच्या विरोधात. बट ॲज फार ॲज द मेरिट्स ऑफ द केस आर कन्सर्न्ड, वी हॅव pursued the records, we find no good grounds to interfere with the impunged order, the special leave petition is dismissed. म्हणजे पुन्हा त्या व्यक्तीला म्हणजे तो जी दाद मागत होता ती काही सुप्रीम कोर्टानं ऐकलेली नाही आहे, त्याच्याबद्दल काहीही पुरावे नाही आहेत असं कोर्टानं म्हटलं. त्याचवेळी कोर्टरूममध्ये सिनियर ॲडव्होकेट PS पटवालिया उपस्थित होते आणि त्यांनी एक रिमार्क केला, हा पण फार महत्त्वाचा आहे. It is said that the job of a judge is not easy. On some days it becomes more visible. न्यायमूर्तींचं काम हे या देशामध्ये आता सोपं राहिलेलं नाही आहे आणि हे आपल्याला अशा काही दिवसामध्ये इतक्या उघडपणे दिसतं आहे. आणि त्याच्यावरती मग पुन्हा न्यायमूर्ती म्हणतात, ही इज व्हेरी डिस्टर्ब, इट्स ऑल फ्रस्ट्रेशन, वी ओनली हॅव सिम्पथीज फॉर हिम. तो फ्रस्ट्रेट झाला आहे ही गोष्ट न्यायमूर्तीसुद्धा कबूल करतात आणि सांगतात की आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. प्रबल प्रतापची ही केस नेमकी काय आहे, कुठल्या पद्धतीचं सायबर क्राईम इंडेक्स ACP ते चालवत होते हा त्यांना संशय आहे, याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी शोधत होतो पण ती मला अजून मिळालेली नाही आहे. कदाचित काही तपशील आपल्याला नंतर कळतील. पण ही आज ना उद्या आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेची झालेली अवस्था आणि त्याची झलक आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते.
किती म्हणजे कोर्टाच्या या सगळ्या व्यवस्थेपुढं सामान्य माणूस हतबल झालेला आहे. त्याला न्याय मिळू शकत नाही म्हटल्यानंतर तो दुसरं काय करणार? तो शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये येऊन अशा पद्धतीचा आपला राग आणि उद्वेग व्यक्त करतोय. प्रबल प्रताप यांच्या या कृतीनंतर अर्थातच त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. बार असोसिएशन आणि इतर ज्या सगळ्या संघटना आहेत अशा पद्धतीच्या वकिलीचं समर्थन करणार नाहीतच. पण दुसरी गोष्ट, या सगळ्या घटनेतनं आत्मचिंतन होणार आहे की नाही? चित्रपटामध्ये आपण असे प्रसंग बघत आलो आहे की ज्यावेळी वकील नायक असतो आणि तो न्यायमूर्तींना कशा पद्धतीनं सुनावत असतो, डायलॉग बाजी करत असतो. पण हे जेव्हा प्रत्यक्ष घडू लागतं आपल्या अवतीभोवती आणि ते प्रसंग चित्रपटापेक्षासुद्धा भेदक असतात, तेव्हा मला असं वाटतं की रिॲलिटी जी आहे ती किती भेदक झालेली आहे हे समजण्याची वेळ आलेली आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल, सुप्रीम कोर्टातल्या या ड्राम्याबद्दल अजूनही मी कमेंट्स बघतोय की लोकांच्या प्रबल प्रताप यांच्या बाजूनं आहे. काही जण तर असे म्हणतात की या व्यक्तीचं नाव, नंबर आम्हाला तातडीनं कळवा, आम्हाला आमच्या केससाठी हा वकील हायर करायचा आहे. अर्थात हे थोडंसं जरी अति असलं तरी हे लक्षात घ्या की बऱ्याचशा कमेंट ज्या आहेत त्या न्यायव्यवस्थेच्या विरोधातल्या या सगळ्या घटनेनंतर सुद्धा येत आहेत. म्हणजे न्यायमूर्तींच्याबद्दल असे अपशब्द वापरून भर कोर्टामध्ये त्यांना ज्युडिशियल सर्वंट असं म्हणून सुद्धा लोकांच्या कमेंट्स जर न्यायमूर्तींच्या ऐवजी त्या व्यक्तीच्या बाजूने येत असतील तर काय म्हणायचं? तुम्हाला देखील या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.